भंडारा जिल्ह्यामध्ये मागील 3 दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. तर जिल्ह्यामध्ये बागायती शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने शेती लागवड केली, पण सततच्या पावसामुळे बागायती शेतीत पाणी साचून पिकं खराब होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मिरची, वांगी, कारली, शेंगा हे पिकं गळून पडले असून झाडांची वेल पिवळी पडली आहे. त्यामुळे कृषी विभागाने पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शेतकरी करीत आहे. भानू बालपांडे राहणार मी सातोना आहे. माझी शेती खुर्शीपारमध्ये येतो आणि माझ्याकडे 3.5 एकरामध्ये पूर्ण बागायती शेती आहे. वांगा आहे, मिरची आहे, दोडके लावलेले आहे, शेंगा आहे, काढले आहे. पण या सततच्या 3 दिवसाच्या जो पाऊस येत आहे, खूप मुसळधार पाऊस पडत आहे. त्याच्यामुळे आणि वारासोबत वारासुद्धा आहे. त्याच्यामुळे माझ्या शेतीची खूप सारी नुकसान झालेली आहे. झाडं पडले आहेत. दोडक्याची बाग पिवळी पडत आहे, काढल्याची बाग पिवळी पडत आहे. त्यांच्यावर बुरशीचे अटॅक वाढत आहे. त्याच्यामुळे जो माझ्या उत्पन्नावर खूप मोठा परिणाम झालेला आहे आणि माझ्या जो आर्थिक स्थिती आहे ही खराब होत आहे आणि माझी बाग आता ही पिवळी पडलेली आहे. काय मागणी आहे तुमची सर? माझी मागणी अशीच आहे की कृषी विभागाकडे सततच्या पावसामुळे जो झालेला आमचं नुकसान आहे त्याचे पंचनामे करून योग्य ती सरकारकडून आम्हाला जी काही मदत मिळेल त्यांची आम्हाला अपेक्षा आहे. एवढीच मी सरकारकडे विनंती करीन.